नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MSPC फार्मसी लायसन्स। तर विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी लायसन्ससाठी न्यू प्रोसेस सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे, त्यानंतर आपल्याला फी कशा पद्धतीने पेड करायची आणि आपलं जे लायसन्स आहे ते कशा पद्धतीने आपलं डाउनलोड करायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि फार्मसीच्या लायसन्स संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये फार्मसी लायसन्स असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी online.mspcindia.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल। त्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण डायरेक्टली तेथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीसमध्ये एक नोटीस आहे, नोटीस फॉर ऑलरेडी रजिस्टर फार्मसिस्ट, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांनी थोडे दिवस वाट बघायची आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला फॉर्म्समध्ये काही फॉर्म्स आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता। त्या ठिकाणी तुमचं मॅन्युअल आहे, तुम्ही ते मॅन्युअल पण डाउनलोड केल्यानंतरच ते वाचून घ्यायचे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये काही फॉर्म्स आहे, काही चेकलिस्ट आहे, त्या डाउनलोड करायचे। त्यानंतर खालच्या बाजूला न्यू रजिस्ट्रेशन अशी एक टॅब दिसेल, त्या न्यू रजिस्ट्रेशन टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं रजिस्ट्रेशनसाठी आपला ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे। ईमेल आय डी टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला जो 12 अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन टाईपमध्ये मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 3 टाईप दिसणार आहे। एक फर्स्ट टाईप आहे तुमचा रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र टाईप कॅन्डिडेट, सेकंड आहे तुमचा अदर स्टेट कॅन्डिडेट। तर या ठिकाणी ते तिन्ही टाईप तुम्ही बघून घ्यायचे आणि त्यामध्ये समजा तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल महाराष्ट्रातील, तर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कॉलेज फ्रॉम महाराष्ट्र हा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। समजा अदर स्टेटचा असेल तर तो सिलेक्ट करायचा। त्यानंतर कंटिन्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन डिक्लरेशन आहे ते वाचून घ्यायचं आहे। आय एम कंप्लेंट प्रोविजनल सेक्शन, त्यात आय एम 18 इयर्स ऑर अबव ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन, त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा आहे। त्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही PCIला, त्यानंतर तुम्ही डी फार्म, बी फार्म किंवा फार्म डी पास झालेला आहात आणि त्यानंतर या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर दॅट समोरील चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी व्ह्यू अंडरटेकिंग डॉक्युमेंट्स आहे, त्यावरती क्लिक करून ते डॉक्युमेंट्स पण आपण बघून घ्यायचं आहे आणि ते बघून झाल्यानंतर या ठिकाणी आता आपण चेकबॉक्सला क्लिक केलं आहे आणि क्लिक केल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या ठिकाणी प्रोसीड या टॅबवरती क्लिक करतो आहे। तर या ठिकाणी प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढे रजिस्ट्रेशन करायचे आहे। तर या ठिकाणी सबमिटिंग असा आपल्याला मेसेज दिसतो आहे, तर थोडं वेट करायचं आहे मित्रांनो। तर या ठिकाणी वेट केल्यानंतर मग आपलं ते सबमिट होणार आहे। तर यानंतर यू विल बी रिडायरेक्टेड डिजिलॉकर। तर मित्रांनो, आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर असणं गरजेचं आहे। तर आपण डिजिलॉकर हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचं आहे, कारण ते आपल्याला लागणार आहे। कारण की तुमच्या डिजिलॉकर थ्रूच तुमचा जो सर्व डेटा आहे तो डेटा फेच होणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, डिजिलॉकर ओके केल्यानंतर डिजिलॉकरची वेबसाईट ओपन झालेली, या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पिन टाकून साइन इन करायचे। समजा तुमचं नसेल डिजिलॉकरचं रजिस्ट्रेशन तर या ठिकाणी न्यू युजर साइन अपवरती क्लिक करायचं आणि ते रजिस्ट्रेशन आपण करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी साइन अपवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट आयडेंटिटी टाईप टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं फुल नाव,
त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्यात युजर नेम सेट करायचं आहे, पिन सेट करायचं. आता या ठिकाणी मी जनरेट OTP वरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तर त्या OTPसाठी मित्रांनो थोडा वेळ वेट करायचे. त्याला 10 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी बघून घ्यायचा आहे आपला OTP आणि साइन इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि जो आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो या ठिकाणी ॲटोमॅटिकली तुमचा आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पुन्हा एकदा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी खाली व्हेरीफाय या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं वेट करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा इथे आधार नंबर ऑलरेडी रजिस्टर असा मला मेसेज दिलेला आहे. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर आहे. तर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो OTP तुमचा व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर आपण तर मित्रांनो या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि पिन टाकायचा आणि त्यानंतर साइन इनवरती क्लिक करायचे. समजा तुमचा युजर नेम असेल तर तुम्ही या ठिकाणी युजर नेमवरती क्लिक करून युजर नेम आणि पिन टाकून साइन इनवरती तुम्ही क्लिक करू शकता. ऑदर ID मध्ये तुमचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पिन टाकायचा आहे आणि पिन टाकल्यानंतर साइन इनवरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी मी समजा ऑदर ID तर या ठिकाणी मी आधार नंबर टाकला आहे. आता या ठिकाणी मी जो पिन सेट केला होता तो पिन मी या ठिकाणी टाकला आहे आणि या ठिकाणी पिनलेस ऑथेंटिकेशन आणि आय कन्सेंट दोन्ही समोर क्लिक केला आहे, टिक केलं आहे आणि त्यानंतर साइन इनवरती क्लिक करायचं आहे. आता साइन इनवरती क्लिक केल्यानंतर आता आपला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला एक OTP येणार आहे. तो OTP आल्यानंतर या ठिकाणी साइन इनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. तर आता मित्रांनो त्यासाठी थोडा वेळ वेट करायचा आहे आणि साइन इन झाल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं डिजिलॉकर ओपन होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहे डिजिलॉकरला त्यासमोर क्लिक करायचं. तर या ठिकाणी माझ्याकडे आधार कार्ड आहे म्हणून त्यासमोरील बटनावरती मी क्लिक करणार आहे. समजा तुमचे सर्व डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली अलाउ टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं वेट करायचं आहे, प्रोसेसिंग होतं आहे आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा डायरेक्टली तुमचा जो डेटा आहे आधार कार्ड थ्रू या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा फोटो येणार आहे, फुल नेम, त्याच्यानंतर आधार नंबर, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमचा पिन कोड, त्यानंतर स्टेट, जिल्हा हा तुमचा या ठिकाणी ॲटोमॅटिकली फेच होणार आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा. या ठिकाणी सिटीमध्ये आपला जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर हाऊस नंबर, एरिया, स्ट्रीटमध्ये आपला घरचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपण या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आणि त्यानंतर खाली नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेम कन्फर्मेशनमध्ये आपलं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे. तर या ठिकाणी आय ॲक्नॉलेज समोरील चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर परमनंट ॲड्रेसवरती आपला जो गाव पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर स्टेटमध्ये आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुढे तालुका पण आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपला जो तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हाऊस, बिल्डिंग, एरियामध्ये आपला घरचा जो पूर्ण ॲड्रेस आहे तो संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा, व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो तो. आणि तो ॲड्रेस टाकल्यानंतर खाली आपल्याला प्रोफेशनल ॲड्रेसमध्ये तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तो ॲड्रेस खाली आपल्याला टाकून घ्यायचा. या ठिकाणी आता समजा तुम्ही कुठे जॉब करत असाल तर या ठिकाणी तुमचा पिन कोड किंवा या ठिकाणी तुम्ही कुठे जॉब करत नसेल तर तुमचा करंट रेसिडेन्शियल ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तसं दिलेलं आहे त्यांनी. तर या पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तर मित्रांनो जॉब करत असेल तर जॉब प्लेस टाकायची, कोणत्या ठिकाणी जॉब करता तो ॲड्रेस टाका. नसेल जॉब करत तुम्ही तर तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तो रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला फॉर्मचा रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. आपला डिजिलॉकर डिटेल्स, नेम कन्फर्मेशन, ॲड्रेस डिटेल्स या सर्व पुन्हा एकदा आपण बघून घ्यायचा. डिटेल्स ॲज पर आधार कार्डप्रमाणे आहे की नाही, रजिस्ट्रेशन टाईप आपलं बरोबर आहे का, ईमेल ID, मोबाईल नंबर बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला परमनंट ॲड्रेस बघून घ्यायचा आहे, प्रोफेशनल ॲड्रेस बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतर द मेन्शन डिटेल्स इन ॲप्लिकेशन इज करेक्ट समोरील चेकबॉक्सवरती
आपल्याला टिक करायचं. तर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आता आपण सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करूया. तर या ठिकाणी मित्रांनो सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होणार आहे. त्यापूर्वी आता मित्रांनो आपला जो ईमेल आय डी आहे त्यावरती एक OTP येणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा 6 डिजिटचा आणि त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि ज्याचं जे तुमचं ID आणि पासवर्ड आहे त्याचे क्रेडेन्शियल तुमच्या मेल IDला आलेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी प्रोसीड टू साइन इन या टॅबवरती आपण क्लिक करायचं आणि त्यावरती क्लिक करून आता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा होम पेजला आलेलो आहोत. आपण या ठिकाणी साइन इनमध्ये आपल्याला आपला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपला ईमेल ID टाकल्यानंतर पुन्हा आपण खाली या ठिकाणी कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा ईमेल ID किंवा जो लॉग इन ID तुमच्या ईमेल IDला आलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली कंटिन्यू या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिक्युअर पासवर्डमध्ये आपल्याला जो मेलला पासवर्ड आला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. समजा तुमच्याला तो पासवर्ड नसेल किंवा तुम्ही विसरला असाल तर या ठिकाणी खालच्या बाजूला फॉरगेट क्रेडेन्शियल असा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर रिकवर लॉग इन ID म्हणजे तुम्ही लॉग इन ID पण रिकवर करू शकता किंवा रिकवर पासवर्ड असा एक ऑप्शन आहे. तर मग आता या ठिकाणी आपल्याला पासवर्ड फॉरगेट करायचं आहे. तर खालच्या ठिकाणी आपल्याला गेट स्टार्टेड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मेल ID टाकायचा या ठिकाणी पुन्हा एकदा आपला ईमेल ID किंवा लॉग इन ID टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी OTP सेंड झाला आहे. तो तुमचा मोबाईल नंबर किंवा जो रजिस्टर ईमेल ID आहे त्यावरती तो OTP जाणार आहे. तर तो आपण मेल IDला जाऊन ते चेक करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपण ईमेल हा ऑप्शन सिलेक्ट करून सेंड OTP हा ऑप्शन वरती क्लिक केला आहे. तुम्ही मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर पण सिलेक्ट करून सेंड OTP वरती क्लिक करू शकता. त्यानंतर आपल्या मित्रांनो या ठिकाणी ईमेल IDचा OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पासवर्ड सेट करताना व्यवस्थित करायचं आहे. यामध्ये एक अप्पर केस लोअर केस पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर न्यूमेरिक अशा पद्धतीने पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू यावरती क्लिक करायचं. त्यानंतर पासवर्ड आपला रिसेट झालेला आहे. त्यानंतर बॅक टू लॉग इन म्हणजे पुन्हा एकदा आपण होम पेजला यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपला ईमेल ID किंवा लॉग इन ID आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सिक्युअर पासवर्डमध्ये आपण जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली आपल्याला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो पासवर्ड आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपला जो रजिस्टर ईमेल ID आहे त्यावरती एक OTP येणार आहे. तो OTP पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे आपण आणि तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता OTP व्हेरीफाय झालेला आहे सक्सेसफुली. त्यानंतर आता या ठिकाणी अप्लाय फॉर काउन्सिल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर म्हणजेच तुम्हाला लायसन्स रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्हाला रजिस्टर किंवा ट्रान्सफर करण्यासाठी ती लिंक आहे. त्यानंतर अपडेट प्रोफाईल तर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायचं असेल तर त्यावरती क्लिक करायचं. आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर अप्लाय फॉर काउन्सिल रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला ॲप्लिकेशन प्रोग्रेसमध्ये बेसिक डिटेल्स आपल्या कंप्लीटेड झालेले आहे. त्यानंतर आपल्याला चेंज नेम असेल तर ते टाकायचे, एज्युकेशन डिटेल्स, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, पेमेंट करायचं आहे, त्यानंतर आपला फॉर्म अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे पुन्हा एकदा आपले फोटो वगैरे. तर अशा पद्धतीत आपल्याला 7 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. यामध्ये कॅन्डिडेट डिटेल्समध्ये पर्सनल डिटेल्स ह्या नॉट एडिटेबल आहे त्या आपण रजिस्ट्रेशन केलं आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे. यामध्ये आपण चेंज करू शकत नाही. तुमचं फुल नेम आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल ID, मोबाईल नंबर, त्यानंतर कॅन्डिडेट टाईपमध्ये रेसिडेंट फ्रॉम महाराष्ट्र, त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये पिनकोड, स्टेट, जिल्हा, तालुका, आपला जो ॲड्रेस परमनंट ॲड्रेस हा सर्व डेटा नॉन एडिटेबल आहे. म्हणजे तुम्ही याच्यात कुठल्याही प्रकारे चेंजेस करू शकत नाही कारण तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशनच्या वेळेस तो डेटा फिल केलेला आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल बिझनेस ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तुम्ही टाकलेला आहे या ठिकाणी तो पण ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेम चेंज डिक्लरेशनमध्ये डू यू हॅव एनी ओल्ड नेम ऑर
हॅज युअर नेम चेंज, तुमचं नाव जर चेंज असेल, लग्नानंतरचं तुमचं नाव असेल आधार कार्डवरती, तर या ठिकाणी तुमचं सुरुवातीला ओल्ड फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट सर्टिफिकेट खाली तुम्ही अपलोड करायचं आहे, नाव चेंज असेल तर. नसेल तर नोवरती क्लिक करून या ठिकाणी सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टॅबवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला नेक्स्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर थर्ड आहे आपले एज्युकेशन डिटेल्स. एज्युकेशन डिटेल्समध्ये आपल्याला आपला जो कोर्स आहे तो कोर्स सिलेक्ट करायचा आहे. समजा तुमचा डी फार्म असेल, डी फार्म, बी फार्म किंवा एम फार्म, तर तो आपला जो कोर्स आहे तो कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं कॉलेज कुठल्या स्टेटमध्ये आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. कॉलेजचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचा ॲड्रेस नाही टाकायचा आहे, कॉलेजचा जिल्हा, कॉलेजचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपला कॉलेजचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या कॉलेजचे नावं दिसणार आहे आपल्या जिल्ह्यातील, त्या जिल्ह्यातील, तर आपलं कॉलेज व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर ॲडमिशन डेट, तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इयरला कधी ॲडमिशन घेतलं होतं ती डेट आपली टाकून घ्यायची आहे मित्रांनो. आणि ॲडमिशन डेट टाकल्यानंतर या ठिकाणी पासिंग डेट, म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले ती डेट टाकायची. तर डेट टाकताना सुरुवातीला मंथ, डेट आणि इयर अशा पद्धतीने ती आपण सेट करून घ्यायची आहे. आणि ही सर्व इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर खाली आपल्याला सेव्ह एज्युकेशन डिटेल्स अशी एक टॅब आहे, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं. आता तुमच्या एज्युकेशन डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झाल्या त्या खाली या ठिकाणी आलेल्या आहे. समजा तुमचं काही चुकलं असेल तर समोर ॲक्शनमध्ये डिलीट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यामध्ये अंडरटेकिंग फॉर न्यू रजिस्ट्रेशन, तर मित्रांनो अंडरटेकिंगचा जो फॉर्मॅट आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ते आपल्याला मॅन्युअली अपलोडवरती क्लिक करून ते अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे अंडरटेकिंग आहे ते आपल्याला वेबसाईटला सर्च केल्यानंतर मिळणार आहे आपल्या फॉर्म्समध्ये. या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं सेल्फ डिक्लेअर अंडरटेकिंग असणार आहे. त्यामध्ये पार्ट एमध्ये आपल्या ॲप्लिकंट डिटेल्स फिल करायचे आहे. यामध्ये फुल नेम ऑफ ॲप्लिकंट ॲज पर क्वालिफाईंग डिप्लोमा डिग्री, त्यानंतर फादर ऑब्लिक हजबंड नेम, म्हणजेच तुमचं लग्न झालं असेल तर या ठिकाणी पतीचं नाव टाकायचं आहे किंवा लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, नॅशनॅलिटी टाकायचे, आधार नंबर, पॅन नंबर, परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस, प्रेझेंट ॲड्रेस इन महाराष्ट्र, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर क्वालिफाईंग डिप्लोमा डिग्री, डी फार्म, बी फार्म किंवा फार्म डी जे तुम्ही एज्युकेशन केलं आहे ते एज्युकेशन टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे फार्मसीच्या. त्यानंतर आपल्या कॉलेजच्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंगमध्ये आपण कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालो आहोत ते इयर टाकायचे. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल समजा तुमचं तर ते ॲडिशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे. त्यानंतर पार्ट बीमध्ये डिक्लरेशन अँड अंडरटेकिंग आहे. यामध्ये आय पुट फुल नेम ॲज ऑन फार्मसी सर्टिफिकेट, तुमच्या फार्मसीच्या सर्टिफिकेटवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत या ठिकाणी नाव टाकायचं आहे. सन, डॉटर, वाईफ ऑफ, म्हणजेच तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे पुढे. आणि एज, तुमचं एज टाकायचं आहे. प्रेझेंटली रिसाइडिंग ॲट, तुम्ही कुठे राहता तो तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. आणि त्यानंतर खाली या ठिकाणी मित्रांनो खाली टोटल आपले 13 पॉईंट्स दिलेले आहे, ते सर्व 13 पॉईंट्स वाचून घ्यायचे. आणि त्यानंतर या ठिकाणी डिक्लरेशन अँड व्हेरिफिकेशनमध्ये प्लेस, म्हणजे तुमचं ठिकाण आणि डेट टाकायची. त्यानंतर सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंटमध्ये आपली साईन करायची आहे. नेम ऑफ ॲप्लिकंटमध्ये नाव लिहायचे. व्हेरिफिकेशनमध्ये पण तुमची प्लेस, डेट टाकायची. आणि सिग्नेचर ऑफ डिपोनंट म्हणजे तुमचा जो साक्षीदार आहे त्या साक्षीदारची सही आणि त्याचं नाव टाकायचं. आणि मित्रांनो हे जे 4 पेजेस आहे त्या 4ही पेजवरती तुमचे खालच्या बाजूला तुमचं नाव आणि साईन करायची आहे. हे लक्षात असू द्या मित्रांनो, 4ही पेजवरती आपलं नेम आणि साईन करायची, नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर साईन करायची. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स ते अपलोड करायचं आहे. तर आता अंडरटेकिंग आहे ते आपण फिल केल्यानंतर या ठिकाणी मॅन्युअली अपलोडवरती क्लिक करून ते अपलोड करू शकता तुम्ही. तर या ठिकाणी त्याचबरोबर आता आपल्याला आपलं आधार कार्ड पण अपलोड करायचं आहे. आधार कार्ड फ्रंट अँड बॅक साईड पाहिजे. त्यानंतर बी फार्मचा फायनल इयर मार्कशीट पाहिजे. त्यानंतर बी फार्मचं प्रोविजनल किंवा कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. समजा तुमच्याकडे कॉन्व्होकेशन नसेल तर तुमचं प्रोविजनल पासिंग सर्टिफिकेट ते समजा तुमच्या डिजिलॉकरला असेल तर तुम्ही तिथून पण डायरेक्टली डेटा घेऊ शकता, किंवा तुम्ही नसेल डिजिलॉकरला ते डॉक्युमेंट्स तर मॅन्युअली अपलोड करायचे. फार्मसी कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट
अपलोड करू शकतो आपण मॅन्युअली. त्यानंतर HSC पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा 12वीचा रिझल्ट तो पण तुम्ही डिजिलॉकर थ्रू घेऊ शकता किंवा मॅन्युअली अपलोड करू शकता. त्यानंतर 10वीचं पासिंग सर्टिफिकेट डिजिलॉकरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे आणि तो डेटा घ्यायचा आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड किंवा डोमासाईल अपलोड करू शकता. तर आता या ठिकाणी मित्रांनो सुरुवातीला फर्स्ट जे डॉक्युमेंट्स आहे ते अंडरटेकिंग फॉर न्यू रजिस्ट्रेशन. तर यामध्ये आपण या ॲक्शन खाली जे मॅन्युअली अपलोड आहे टॅब त्यावरती क्लिक करायची आणि तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईलमध्ये ज्या पाथला ते डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलं आहे त्या पाथला जाऊन ते सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी PDF आणि त्यानंतर खाली सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं स्टेटसमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड झाले. ॲक्शन व्ह्यूमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट्स ओपन करून बघू शकता ते डॉक्युमेंट्स आपलं बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो अंडरटेकिंग अपलोड झाल्यानंतर आपण आधार कार्ड पण त्याच पद्धतीने अपलोड करायचे. बी फार्मचं मार्कशीट, बी फार्मचं प्रोविजनल किंवा कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, फार्मसीचं LC, त्यानंतर 10वी-12वी रिझल्ट सर्व अपलोड करून या ठिकाणी खाली नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी पेमेंट. तर यामध्ये सिलेक्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यूअल टर्म 1 इयर नीड टू रिन्यू सर्टिफिकेट आफ्टर 1 इयर. तर या ठिकाणी समजा तुम्ही 1 इयर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला खाली पेमेंट हे आहे ते पेमेंट या ठिकाणी दिसणार आहे. तर ते 1190 रुपये असणार आहे. समजा तुम्ही 5 इयर्स सिलेक्ट केलं तर तुम्हाला 1356 रुपये पे करायचे आहे. तर या ठिकाणी आपण 5 इयर्स नीड टू रिन्यू सर्टिफिकेट हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू पे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI थ्रू किंवा नेट बँकिंग थ्रू ते पेमेंट करू शकता. म्हणजेच तुम्हाला जर QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी तो QR कोड स्कॅन करायचा आणि ते पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे आपले फोटो, सिग्नेचर वगैरे अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजला जाणार आहोत. मित्रांनो आपण पेमेंट केल्यानंतर आता आपल्याला फायनल सबमिशनमध्ये आपल्याला पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला फोटोग्राफ अपलोड करताना JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 200 KB पाहिजे. त्याच पद्धतीने सिग्नेचर अपलोड करताना JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 100 KB पाहिजे. तर या ठिकाणी आता मित्रांनो आपण सुरुवातीला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करूया. तर या ठिकाणी क्लिक हिअर अपलोड फोटोग्राफ या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या लॅपटॉप, मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी फोटो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला जाऊन तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर अपलोड या टॅबवरती क्लिक करून तो फोटो आपण या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा. त्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला सिग्नेचर पण अपलोड करून घ्यायची आहे. क्लिक हिअर टू अपलोड सिग्नेचर या टॅबवरती क्लिक करून त्या पाथला जाऊन ती सिग्नेचर सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर सिग्नेचर आणि फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला ते या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन आर ट्रू. तर या ठिकाणी डिक्लेरेशन समोर जो चेकबॉक्स आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचे किंवा टिक करायचे. तर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टिक येणार आहे आणि त्यानंतर फायनल सबमिट ॲप्लिकेशन या टॅबवरती आपण क्लिक करायचे. फायनल सबमिट ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे काही डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करायचे. तर त्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो फॉर्म्समध्ये आपल्याला अंडरटेकिंग फॉर्म, आयडेंटिटी स्लिप, ॲफिडेविट फॉर्मॅट A, ॲफिडेविट फॉर्मॅट B आणि गुड स्टँडिंग फॉर्म असे 5 फॉर्म या ठिकाणी दिलेले आहे. तुमच्याच लॉग इनमध्ये वरच्या बाजूला फॉर्म्स अशी एक टॅब असेल त्यावरती क्लिक करून आपण ती आयडेंटिटी स्लिप डाउनलोड करून घ्यायची आहे. समजा तुम्हाला या ठिकाणी ती आयडेंटिटी स्लिप डाउनलोड नाही झाली तर आपण गुगलला जाऊन पण ती सर्च करू शकतो. तो त्या आयडेंटिटी स्लिपचा ज्या पद्धतीत फॉर्मॅट आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी आता दाखवून घेतो. तर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपली आयडेंटिटी स्लिप आहे. या ठिकाणी ॲप्लिकंट सिग्नेचरमध्ये आपल्याला साईन करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर अँड सील ऑफ द प्रिन्सिपल या ठिकाणी कॉलेजमधून स्टॅम्प घ्यायचा आहे, प्रिन्सिपल साईन घ्यायची आहे. या ठिकाणी आपलं तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला फॉर्मॅट आहे आयडेंटिटी स्लिपचा तो तुम्ही व्यवस्थित फिल करायचा आणि अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपला फायनल जो फॉर्म आहे तो आपण या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आणि सबमिट केल्यानंतर त्या फॉर्मची आपण आपल्याकडे PDF सेव्ह करून ठेवायची किंवा त्याची प्रिंटआउट काढायची. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जो आता ऑगस्ट 2026मध्ये फार्मसी लायसन्सची प्रोसेस बदललेली आहे तर त्या प्रोसेसप्रमाणे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरताना तुम्हाला काही क्वेरी, डाऊट असेल तर तुम्ही मला
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.